भगवान परशुराम जन्मोत्सव अध्यक्षपदी राकेश टोळे, महिला अध्यक्षपदी विद्या लोलगे। सालाबादप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर यांच्या वतीने केआली स्कूल इथं उत्सव साजरा करण्यात येणार आहे। या जन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळे, महिला अध्यक्षपदी विद्याताई लोलगे, युवक अध्यक्षपदी राजेंद्र पेठे तर स्वागत अध्यक्ष म्हणून अजय कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे, अशी माहिती विकास समन्वयक मनोज कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या जयंती उत्सवात सल्लागार म्हणून श्रीकांत कुलकर्णी, सायली जोशी व सुधीर कुलकर्णी हे काम बघणार आहे। श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर यांच्या वतीने श्री भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा काढण्यात येणार आहे। ही शोभायात्रा रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता केआली शाळेपासून सुरू होऊन पतंजली मॉल, भारती विद्यापीठ आणि पुन्हा याच मार्गे सुप्रजा पावभाजी, लाडा पंप, लक्ष्मी पंप, गोविंदश्री मंगल कार्यालय, त्रिमूर्ती कलेक्शन मार्गे डीमार्ट, केआली स्कूल इथं या शोभायात्रेचा समारोप होणार आहे। सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम श्री भगवान परशुराम भक्तांनी 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता केआली स्कूल इथं जुने सोलापूर इथं येऊन श्री भगवान परशुराम यांचे आशीर्वाद व प्रसाद घ्यावा असं आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आलंय। या पत्रकार परिषदेस विद्या लोलगे, अजय कुलकर्णी, ॲडव्होकेट शर्वरी रानडे, विक्रम ढोंसळे, रवींद्र नाशिककर उपस्थित होते। वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार टोळे श्री भगवान परशुराम यांच्या कार्याची माहिती सर्वत्र पोहोचवण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे। हा उत्सव अधिक भव्यदिव्य करण्याचं नियोजन केलंय। त्याचबरोबर शोभायात्रेत त्यांच्या जीवन कार्यावरील चित्रफितही दाखवण्यात येणार आहे। वर्षभर सातत्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहेत। या जयंतीची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न असून शहरात विविध भागात जयंती साजरी करण्याचं नियोजन असल्याचे नूतन अध्यक्ष तथा संपादक राकेश टोळे यांनी सांगितलंय। परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला तेव्हा लोकांची उपस्थिती लक्षणीय होती। यावर्षी अर्थातच अक्षय तृतीय दिवशी हा जो कार्यक्रम होईल तो भव्य दिव्य व्हावा आणि त्यानिमित्तानं समाजामध्ये भगवान परशुराम यांना आपण विष्णूचा 7वा अवतार किंवा सप्त चिरंजीवीपैकी एक असं ओळखतो, पण परशुरामांनी त्यांच्या आयातीमध्ये या एकूण पृथ्वीला वाचवण्याचं जे फार मोठं काम केलं होतं याबद्दल खूप मोठं अज्ञान आहे समाजामध्ये आणि परशुरामांचं नेमकं काम काय याविषयी जागरूकता नाही आहे। तर या वर्षभरात आमचा हा प्रयत्न राहील, या शोभायात्रेमध्ये आपण अशी काही चित्रकृती करण्याचा प्रयत्न करतोय की ज्यातून परशुरामांनी काय कार्य केलं होतं हे लोकांसमोर आलं पाहिजे। भगवान परशुरामांचा 7वा अवतार जरी असला तरी त्यांनी विशिष्ट भूरचना म्हणजे केरळपासूनचा कोकणापर्यंतचा भाग हा त्यांनी निर्मिलेला आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे। तर त्यांचं हे जे अलौकिक कार्य आहे या कार्याची महती सांगणारी काही चित्रफिती त्या रथात असाव्यात अशी एक कन्सेप्ट आहे। शिवाय वर्षभर 19 तारखेला अक्षय तृतीय दिवशी शोभायात्रा निघेल, जयंती साजरी होईल, पण तेवढ्यावर हे थांबणार नाही। तर वर्षभरात आपण काही उपक्रम सातत्यानं राबवणार आहोत। त्यामध्ये आत्ताच काकासाहेबांनी सांगितलं तसं काही स्पर्धा असतील, काही व्याख्यानं असतील, काही लोकांमध्ये जागरूकता करण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न असेल। शिवाय आमचा एक असा प्रयत्न आहे की भगवान परशुरामांची जयंती 1-2 ठिकाणी मर्यादित राहू नये तर त्याची व्याप्ती वाढावी। त्यासाठी सोलापूर शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये परशुराम जयंती साजरी व्हावी यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। जसं आता 10-15 मंडळ एकत्र एक मध्यवर्ती मंडळ साजरा करतात, तशा पद्धतीनं हेही होऊ शकतं। या निमित्ताने एकच त्याच्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन भगवान परशुरामांचं नेमकं कार्य काय होतं हे लोकांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे आणि मला वाटतं ते या निमित्ताने या वर्षभरात आम्हाला साधता आलं तर ती आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे।